डेंजर पा ते शांत काऊन बसना. एका पोराला कुठेही गेलं कीर्तनात त्याला सवय होती, आईन कीर्तन रंगात यायचं आणि त्याला मधातच धार लागायची. ती डायरेक्ट आजासोबत जायचं ते आणि कुठेही गेलं काजल म्हणायचं बाबा लघवी आली. शेवटी आजा कोमात गेला की कुठं गेल्यावर काय लय लोक आहेत मला तसं विचारले. पण इथून पुढे म्हणले तू माझ्यासोबत आला तर लोकांना कळलं पाहिजे मी कीर्तनात बसलो आणि जर तुला प्रेशर आलं तर तू माझ्या कानात म्हणायचं बाबा गाणं म्हणू, म्हणजे आपली कोड लँग्वेज बाय आहे हो. बाबा गाणं म्हणू. आता झालं काय, एका ठिकाणी कीर्तन इंदोरीकर महाराजाचं गर्दी फुल झाली, नातू एकीकडे बसला आणि आजा एकीकडे बसला. 1 तास झाला, पोराचं प्रेशर वाढलं. आता पोरापाशी आजा दुसरा. पोरानं ते आजाला खुणवलं बाबा गाणं म्हणू. आता दुसरा आजा ए गप. पुन्हा यानं त्या आजाला खुणवलं बाबा गाणं म्हणू ए गप. आता प्रेशर पुन्हा वाढलं. यानं पुन्हा त्या बाबाला खुणवलं बाबा गाणं म्हणू, तर गप बस म्हणलं ना. शेवटी प्रेशरचं प्रमाण वाढलं. हे नातू समजणं काय साधी गोष्ट आहे का. आणि मग पुन्हा प्रेशरचं प्रमाण वाढलं. पुन्हा यानं काय केलं, ते आजाला विचारलं बाबा गाणं म्हणू. बाबा डेंजर. बाबा म्हणले मन पण हळू कानात म्हण. म्हणलं पोरान कानात गाणं. चॅलेंज आहे का लोक. आता ह्या कार्यक्रमाला यायचं म्हणलं त्या लहान लेकराला न आणलेलं बरं, पण ते आणले की इथं बसले ते यायच्यात ते बोलायले ते गाणे काही चालू होणार म्हणजे मला नाचता आलं पाहिजे. अरे तू आतापर्यंत नाचतच एवढा मोठा झाला ना, आता तरी थोडाफार स्वतःबद्दल विचार करावा लागेल, काहीतरी बदलावं लागेल, परिस्थितीचे जसं साधर्म्य लक्षात घ्यावं लागेल ते आपल्याला कळणं. सांगायचं तात्पर्य 1924ला बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मद्रास उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद नाकारलं आणि ती आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ते पद नाकारल्याने काम केलं बहिष्कृत हितकारणी सभा 1924. का केली बहिष्कृत? ज्याला समाजातून वाईट टाकलं, हित त्याच्या हिताचे प्रश्न सांभाळणारी संघटना, तिचं नाव बहिष्कृत हितकारणी सभा. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी समता जनता प्रबुद्ध भारत ही वर्तपत्र चालवले आणि आपल्या मागण्या मांडायला सुरुवात केली. मागण्या मांडत असताना सायमन कमिशन आपल्या देशामध्ये आलं. सायमन कमिशन लोकांनी नाकारलं आणि नाकारत असताना घरामध्ये भक्तिभाव होता. रमाबाई आंबेडकर पंढरपुराच्या दर्शनाला चालल्यात. बाबासाहेबांनी सांगितलं रामू जाऊ नको, ती लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत. मात्र रामूबाई ऐकायला तयार नाही. पंढरपुराच्या दर्शनाला गेला, त्या ठिकाणी हकालपट्टी झाली आणि हकालपट्टी झाल्यावर बायकोचा अपमान सहन झाला नाही. आपल्या बापानं 1935ला एक घोषणा केली, जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. का घोषणा केली? अरे ज्या मंदिरातला देव माझं अस्तित्व मानत नाही, जोपर्यंत ते मला दिसत नाही तोपर्यंत मीही त्याचं अस्तित्व मानत नाही. ही खणकर बाण्याची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. चवदार तळ्याचा सत्याग्रह का करावा लागला? पुढे राज्यघटनेमध्ये कलम 15 पाहायची आपल्याला. का करावे लागले? तर गावात एक आड होता, गावात एक विहीर होती. शिट्ट्या मारायला आणखी कार्यक्रम दुसरा व्हायचा राहिला. थांबा, मी म्हणा ना तुला कचकच कांदा कापताना तुला तेच ऐकायचं. अर्ध्या रात्री मला सोडून जायचं नाही. थांब थांब झाकण झुल्या. पण आपल्याला मी म्हणावं लागलं, आपला शब्द सध्या राजकारणी लोक वापरायले. मला तर वाटायला त्या शब्दाचं पेटेंट करून घ्या आपल्या नावावर. पेटेंट करून घ्यावं लागेल का नाही? की आपणच पहिल्यांदा वापरला, कुठून सुचला काय माहिती. हा झाकण झुल्या. जे दलिंदर काहीच कामाचं नाही, झाकण झुल्या. हे बबिया दलिंदर हे तर कॉमन होतं आपल्या इकडे. हा सांगायचं तात्पर्य पहा, लक्षात घ्या. दिवसभर हसा, मित्रासोबत एन्जॉय करा, मात्र सर्व करत असताना रात्री 5 मिनिटं स्वतःबद्दल सिरियस होणं काळाची गरज आहे. का? या ठिकाणी तुम्ही इथं बसलात, इथं बसताना एक गोष्ट लक्षात घ्या. इथं माय बसली आपली, या ठिकाणी बहीण बसली, या ठिकाणी भाऊ बसलाय, कुठतरी भाऊ कोपऱ्यात उभा आहे, बाप कुठतरी बसलाय. आणि म्हणून या बापाला, आपण तरुण आहात, युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते, युवा तो होते जो हवा का रोग बदल देते. आणि म्हणून आपण सामाजिक चळवळीमध्ये काम करा, मात्र काम करत असताना युवकांना एक कळकळीची विनंती आहे, जे काय करायचं ते करा, स्वतःची क्वालिटी ओळखा. मी फॉरेस्टमध्ये नोकरी करताना मला तिथंही राहता आलं असतं. मला लयच पैसा कमवायची हौस आली असती तर माईचान अख्खं जंगल इकलं असतं. नाथ खुळा मी काय बाबा आहे काय? वाटलंच असतं, पण नाही. मला वाटलं होतं लहानपणापासून आपल्याला मास्तर व्हायचंय, आणि म्हणून मास्तर व्हायचंय म्हणून एकच मिनिट
मिनटं विचार केला, कारण जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है. 1 मिनिटाचा विचार माणसाला बदलित आहे. आणि तो विचार घेऊन फक्त परभणीत आलो. 4-5 वर्ष आपण बेजार झालो. 4-5 वर्षे बेजार होताना यूट्यूबला माझं लेक्चर होतं चवदार तळ्याचा सत्याग्रह. आणि चवदार तळ्याचा सत्याग्रह शिकवत असताना एका पोरानं मला मेसेज केला होता, सर IPLचा मॅच चालू आहे, म्हणून काय करा 7:30च्या आत तुमचा कार्यक्रम आटपा. मी कोमात गेलो, 10-12 पुस्तकं वाचलेत, एवढा मोठा अभ्यास करवलो, याला चांगलं शिकवायलो, आणि हे भिकारचोट म्हणतंय IPLचा मॅच आहे. आणि मग त्याच्यामध्ये मी डायलॉग मारला होता की काही दलिंदराला IPL शिवाय जमत नाही. आपला काही काका पुतण्या क्रिकेट खेळत नाही. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर आपला काका पुतण्या नाही, ते काय आपल्याला एखादा रुपया देत नाही. आणि म्हणून क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांच्या धावा मोजण्यापेक्षा अरे आवता मागं एकाच एकरात आपला बाप किती चक्रा मारतो त्यामुळेच त्या त्यांच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे. या 30 सेकंदाच्या व्हिडिओनं मी व्हायरल झालो. संध्याकाळी मला फोन आला. फोन आल्याच्या नंतर मी जेव्हा जेवण करत होतो तेव्हा मला शुभेच्छा पर फोन आला की सर तुमचं स्टेटस अंदाजे 1 तासामध्ये 10 लाख लोकांनी ठेवला असेल. मी कोमात गेलो. आपला कोणता व्हिडिओ व्हायरल झाला? डीएड होतं. डीएड मध्ये काय सांगता, मला एखादा अनुचित प्रकार घडला तेच व्हायरल झाला असं. आणि म्हणून महत्वाची गोष्ट, जेव्हा तो व्हिडिओ मी पाहिला तेव्हा मी बायकोला सांगितलं होतं आजपासून आपले दिवस बदलले. का तर तुम्हाला कळालं पाहिजे जग तुम्हाला कोणत्या भूमिकेने ऍक्सेप्ट करते. तुम्हाला बाजूच्या घरातलं पोरगा पोलीस झालं, आपल्या पोराचं वजन 30 किलो, यानं पोलीस भरतीच्या उड्या मारायच्या नाही. गोळ्या एवढं तू वजन आहे, तू काय उड्या मारायच्या? अरे ते हातात गोळा उचलून द्यावा लागला. गोळा फेकताना उजव्या पायाखाली त्या पाय ठेवावा लागला, तू गोळ्यासहित पुढे जाण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्या पोरानं समाजानं आपल्याला कोणत्या भूमिकेने ऍक्सेप्ट केले ते आपल्याला कळणं काळाची गरज आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, बॅरिस्टर पद नाकारलं बाबासाहेबांनी. तुम्ही इतिहासात एक गोष्ट पाहिली असेल, इतिहासात कुठलाही क्रांतिकारक विचारवंत पहा, त्या विचारवंताला इंग्रजांनी पकडून जेलमध्ये टाकलेले. गांधीजी उचला येरवडा, उचला येरवडा. पंडित नेहरू भुईकोट किल्ला. विदा सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा. पण इतिहासात तुम्ही एक कॅरेक्टर पाहिलं असेल की ज्याला इंग्रजांनी कधीच हात लावला नाही, ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिकलेल्या लोकांच्या कोणीच नादी लागत नसते. शिकलेल्या लोकांच्या कोणी नादी लागत नसते. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर पहिलं काम चवदार तळ्याचा सत्याग्रह. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करताना कोणाला मेसेज नाही पाठविला, एक ग्रुप तयार केला नाही. चवदार तळ्याचा सत्याग्रह भाग 1 केलाय का? तिथं बॅनर लावलं नाही. आपल्या बापाच्या मागं असंख्य जनसमुदायाला काय होईल माहित नव्हतं, कुठली शक्ती मागं नव्हती, पुढचं काय होईल माहित नाहीये, समाज काय करेल माहित नाही, माझ्या मागं किती लोक आहेत याचा अंदाज नाहीये, तरी आपला बाप त्या पाण्यामध्ये उतरला आणि पाणी पिलं आणि सांगितलं अरे यावर मानव जातीचा हक्क, इथून पुढे कोणी आडवे आले त्याला आडवे केल्याशिवाय मी मागं राहणार नाही. चवदार तळ्याचा सत्याग्रह बापाने केला. म्हणून सकाळी खातो ते घास आणि दिवसभर घेतो मोकळा तो श्वास. द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे सहज होत नाहीये. आणि मग हे करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या नशिबात पुन्हा एक घटना घडली, ती म्हणजे गोलमेज परिषद. आता गोलमेज परिषद कुठे आहे? इंग्लंडमध्ये. कोण घेणार आहे? रॅमसे मॅकडॉनल्ड. कोणाला बोलले? भारतातल्या असंख्य लोकांना. कोण केलंय? शिक्षणाला व्हॅल्यू आहेच. जात आडवी आली नाही, धर्म आडवाला नाही, कपडे आडवाले नाही, दिसणं आडवालं नाही. एज्युकेशन. बाबासाहेब आंबेडकर इथून नेतृत्व करायला तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर प्रत्येक जण आपापल्या बाजू मांडू लागलं. पण प्रत्येक जण आपापल्या बाजू मांडत असताना आपल्या बापानं मांडलेली बाजू आहे आज पुरुषांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. काय कारण आहे? हा समूह आहे, हा प्रभाग क्रमांक समजा 13 आहे. या 13 प्रभाग क्रमांकामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक आहेत. आणि प्रत्येक जाती धर्माचे लोक असल्यावर होईल काय? ज्याच्याकडे पैसा आहे तो उभा राहील. ऐन टायमाला इलेक्शनच्या कालावधीत आपला समाज विकला जाईल. पुन्हा तो सत्तेत येईल, आपल्याला तात्पुरते आपल्या घरापर्यंत येईल, जय भीमचा नारा देईल, आपल्याला तो आपला वाटेल. आपल्याला बदलणं काळाची गरज आहे. कारण आपले तेच वांदे व्हायले. आपल्याकडे कोणी आला की जय भीम म्हणला, आपल्याला वाटायला बेना आपलंच आहे. आपल्याला कोणी जय शिवराय म्हणला, आपल्याला वाटायला बेना आपलंच आहे. आता परिवर्तन करायचं. घरात एंट्री मारली, घरात 2 फोटो आजूबाजू लावायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. बाहेरचं आलेलं कोमात गेलं पाहिजे, आतलं बेन आहे कोणाचं. परिवर्तन आपण करायचे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं काम केलं. गोलमेज परिषदेमध्ये काय काम केलंय? ते पहिलं काम होतं अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. म्हणजे काय?
तर या देशामध्ये काही मतदारसंघ आमच्या जातीसाठी राखीव ठेवा. आमचेच लोक निवडणुकीत उभे राहतील आणि आमचेच लोक निवडून येतील. म्हणून या देशामध्ये 543 खासदार आहेत. तुम्ही काय झक मारायची तर मारा, मात्र 85 खासदार तुम्हाला एससीचेच निवडून द्यावे लागतील. बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये काय झक मारायची तर मारा, पण 543 खासदारापैकी 47 खासदार तुम्हाला एससीचेच निवडून द्यावे लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये 4120 आमदार आहेत. तुम्ही काही कुठं बेदर व्हा, पण त्याच्यामध्ये 614 आमदार या देशामध्ये एससीचेच निवडून द्यावे लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 554 आमदार एसटीचेच निवडून द्यावे लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण भाऊ तू आमदार होय, बंबाट प्रॉपर्टी कमव, घरावर चक्र बी ठेव, पण चक्र ठेवत असताना जो समाज आहे, ज्या समाजापर्यंत ती गोष्ट पोहोचली नाहीये, म्हणजे आपल्या दुडीत भाकर आहे, आपल्या ताटात भाकर आहे, पण एक व्यवस्था आहे जिच्या ताटात बी भाकर नाही, जिच्या दुडीत बी भाकर नाही, तिथपर्यंत ती भाकर तू याकून पोहोचली तर तू खऱ्या अर्थानं बाबासाहेबाचा चला आहे, त्याला मानायला काही हरकत नाही. नाही तर होतंय काय, समाजाचा मोरक्या तू ही संघटना, आणि संघटना त्याच्या दावणीला. गेले तत्व चुलीत, गेले विचार चुलीत. म्हणून वामनदादा कर्डक म्हणले, संघटना हजार झाल्या नेते हजार झाली. संघटना हजार झाल्या नेते हजार झाली, पुन्हा आपली म्हणावी चेहरे हजार झाली. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे. आणि म्हणून ते आपल्याला जागृत करायचे. टाळ्या वाजवताना आपल्या भावकीत कोणी मेलं नाही, वाजल्या तर चांगल्याच वाजवायच्या. फक्त बाया टाळ्या वाजवा, बाया हो, माहीच्या नाही तुम्हीच वाजा, फक्त बाया. याच्यात एखादी पोरण टाळी वाजली, जेंडर इज कॅन बी चेंज. फक्त बाया टाळ्या वाजवा. बाबासाहेब आंबेडकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा थांबा, वेट. आता फक्त जेवढे इथं पुरुष उभे आहेत ते इथं टाळ्या वाजवायचा. बाया डबल. पोरं तुमचा कार्यक्रम डिलीट आहे व्हायचा. आवाज द्यायचा जोरात आहे रे. असं म्हणल्यावर कसं होईल, असं म्हणल्यावर कसं होईल. पण असं काही बी असलं तर एक गोष्ट मात्र, आपल्या घरात आपलं एकमेकावर प्रेम ठेवा. मायबापानं एकमेकावर प्रेम ठेवा, नाही तर पोरगं तुमचं भांडण ऐकून लोकांच्या भांडण सहभागी व्हावे. नाही तर तू ऐकणं माझ्याशिवाय संसार नाही, ते डायला खायला मी आहे म्हणून तू नांदवलं. त्याच्यानंतर अलीकडं एक मोठी संघटना आहे एंगेजमेंट लावणारी, हा मध्यस्थी संघटना. यायला लांब कुठंतरी एक पूल आहे इकडं पाणी साचलेलं, त्याच्यात नेऊन हाना. पहिली गोष्ट पोरीला शिकू द्या, नाही तर पोरगी शिकायली की भाऊ कितलं दलिंदर येते पा लवकर उरका ना तिचं. म्हणजे रुपया तिला घरच्या मदत करत नाही, पण सांगताय काय लवकर तिचं उरका. पण लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला अधिकार आहे, स्वाभिमानाची लढाई आहे. 1000 जोडप्यामागं 150 घटस्फोट आहेत. आपल्याला थाटामाटात जगायचंय. आपल्याला एक काळ होता कपडे परिधान करता येत नव्हते, एक काळ होता कुठल्या ऑफिसमध्ये बसता येत नव्हतं. ती ताकद आपल्या बापानं दिली. एखादी साधारण महिला, SC ST समाजाची महिला या देशाच्या राष्ट्रपती पदाला गवसणी घालते, ती कुठल्या धार्मिक ग्रंथानं नाही, बापानं लिहिलेल्या संविधानामुळे. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. कडूबाईचं स्वागत इकडं आल्या की मला सांगा, मी थांबणार आहे मधात. 10 मिनिटं येऊ द्या, मग मधात तुम्ही 50 वेळा हात दाखवले, मी काय रिकामा आहे. तेच वांदे, गाणे ऐकून कुठं बदल झाला तेच आहे ना. दर जयंतीत नाचले तुम्ही, वजन कमी झालं फक्त, तू लय भिजला म्हणते पुन्हा. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला. अवघ्या काही सणार्धात कडूबाईचं या ठिकाणी आगमन होणार आहे. जो गायनाचा कार्यक्रम तो आपल्याला ऐकायचा आहे, पण ऐकत असताना बाबासाहेबांचं कार्य देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. संविधानात काय केलं बाबासाहेबांनी, तर संविधानाचा पहिले सर्वात महत्वाचा गाभा आहे भाग क्रमांक 3, राज्यघटनेचा भाग क्रमांक 3, मूलभूत अधिकार. दॅट्स कॉल्ड इन इंग्लिश लँग्वेज फंडामेंटल राईट्स. आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं, एक झलक आहे. कलम 13, कायदा बनवण्याची ताकद. जुन्या काळात कायदा कोण बनवायचा, राजा. मग राजाला वाटेल ते कायदा बनवायचा, राजाच्या मनात आलं तसा राजा आपल्याला हाणायचा. आता कायदा कोण बनवेल, संसद. कायदा बनवताना पुन्हा कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही. बाबासाहेबांना मारलेली पिन चौकटीच्या बाहेर नाही, त्याच्या बाहेर गेला कार्यक्रम बिघडला. कलम 13, कलम 14, कायद्यासमोर सर्व भारतीय नागरिक समान आहेत.
मग काय बाबा, जुन्या काळात एखाद्या पुरुषानं एखाद्या बाईला छेडलं तर त्याला दंड होता 18 रुपये. एखाद्या पुरुषानं एखाद्या बाईला छेडलं तर त्याला दंड होता 18 रुपये. कोणी हो, बाबासाहेबांच्या संविधानात एवढी पावर आहे. एखाद्या पोरानं तुमच्याकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दाखल करू शकता. यानं मोहा डोळ्यानं विनयभंग केला. केलं का नाही जागरूक तुम्हाला? तुम्ही याची कंप्लेंट केली की बाबा यानं माझ्यावर डोळ्यानं विनयभंग केला, पोलीसवाले याला उचलतात, 15 दिवस जेलमध्ये ठेवतात, तुडू तुडू हाणतात. म्हणजे एखाद्या पोरानं तुझ्याकडं 15 सेकंदापेक्षा अधिक टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून त्याला अटक होते. पण ताई, मला प्रश्न पडते, तुला कसं काय माहित की 15 सेकंदापेक्षा जास्त त्यानं तुझ्याकडे पाहिले? म्हणजे टाळी एका हातानं वाजत नाही बरं ताई. हा, याच्या मनातलं बोललं की बरोबर वाटतं. चाकू टरबूज पे गिरा, टरबूज चाकू पे गिरा, कटना तो टरबूज ही है. हे यायचे वांदे. कलम 14, कायद्यासमोर सर्व समान. म्हणजे एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला छेडलं तर दंड होता 18 रुपये. मग पैसे कोणाकडे होते? आपल्याकडे काहीच नव्हते. आसमान से टपका, खजूर पे लटकन, घरकन घातका. आपल्याकडे काय धतुरा होतं? आणि म्हणून जर एखाद्या बाईचा विनयभंग केला तर दंड होता 18 रुपये. पण त्याच्यात जर ते आपल्या समूहाचा असेल, दंड झाला की डायरेक्ट शिक्षा होती, फाशी. मग ज्याच्याकडे 54 रुपये ते 3दा विनयभंग करायचं. टच मी टच मी टच मी. थांब थांब, गळा फाटल तो अमरसी. आपलाच आहे का तू? एवढं काय लावलं? मी कोणाकडे माझ्यापेक्षा होतो त्याला. हा हा, तुहा दोष नाही, दोष तुहा नाहीच. डायलॉग हे चुकीन झाला तू. काय लक्षात घ्या. पण काही काही तरी बी लाज वाटत नाही. एखाद्या म्हणलं एवढं बोललं तरी ते बोलायच नाही. त्याचं म्हणणं, गावात आमदार आला आणि पहिले मला बोलला. काय बोलला? मी स्टेजवर उभा होता, ते म्हणलं खाली उतर. म्हणजे कोणी निंदा कोणी मंदा, आपला बेसकामाचा धंदा सुधारणार नाही. पुन्हाही आपल्यातला तो जोश जागृत झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचा आवाज जोरात आणखी द्या. नव्या उमेदीचे हृदयाचे तार जुटलेले, अख्खं कनेक्शन मधात बसलेले. मी काय त्याला डिस्टर्ब करू? कलम 14, कायद्यासमोर सर्व समान. म्हणजे काय? आता किती श्रीमंत असो गरीब असो, दोघांनी केलेला गुन्हा एकच आहे. एखाद्याने चाकू घातला आणि चाकू घेऊन एखाद्याला हाणला, 6 टाक्यापेक्षा अधिक टाके पडले. 307. काय? 307. 307 कशासाठी आहे? हाफ मर्डर नसते ना दलिल. नीट अभ्यास करायचा. हाफ मर्डर फुल मर्डर कसं कळत? चाकू इथून होते गेला, आपण तिकडे गेला फुल होते का? अटेम्प्ट टू मर्डर. काय शब्द? अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न कोणी करो, 90 दिवसाच्या पहिले त्याची बेल होत नाही. नॉन बेलेबल क्राईम. रिटन बाय डॉक्टर B.R. आंबेडकर. कोणी केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी. कलम 15, धर्म वंश जात पंथ यामध्ये भेदभाव नाही. धर्म वंश जात पंथ यामध्ये भेदभाव नाही. म्हणजे अरे जुन्या काळात आठवा, गावामध्ये एका समूहाची पंगत वेगळी होती आणि आपली पंगत वेगळी होती. गावातले स्थानिक लोक, त्यांना पत्रवाळी दिल्या जायची, धुळण दिला जायचा, ग्लास दिला जायचा. आपल्याला आपल्या घरातून ताट आणि वाटी घेऊन जावं लागत होतं. आपल्याला आपल्या घरून पाणी घेऊन जावं लागत होतं. गावातल्या आडावर आपल्या माईला, आपल्या बहिणीला, ताईला पाणी भरता येत नव्हतं. कलम 15 काय आहे? एखादी शाळा, आपल्या बापाला शाळा शिकता नाही आली, पण एखादी शाळा, एखादं कॉलेज, एखादं महाविद्यालय, एखादं गार्डन, एखादा बाजार, एखादी विहीर, एखादा आड, त्यावर पाणी भरत असताना, त्या बाजारात फिरताना, त्या शाळेत जाताना, त्या कॉलेजमध्ये शिकताना या देशातला कोणता मायकालाल तुम्हाला तुमच्या जातीपासून रोखणार नाही, तुम्हाला कोणी अडवणार नाही. रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आर्टिकल 15. आपल्याला मिळालेला तो अधिकार आहे. झाले का? आगमन झाले का? यायलेत का? बर, थांब थांब. हा बाय हो, जाऊ दे, नंतर बोलतो घटनेवर.
तुमचा मेन मॅटर सांगतो. तुम्ही मात्र नवऱ्यासोबत एकनिष्ठ राहायचं आणि चांगलं राहायचं, घरात एकमेकावर प्रेम करायचं. तुमचा संसार चांगला करण्यासाठी रथाच्या गाडीचे 2 चाकं तुम्ही आहेत. तुम्ही एकमेकासोबत चांगले राहिले, लेकरावर संस्कार होतो. आणि एक कळकळीची विनंती, 8 ते 10 मध्ये आपली पोरगी आणि आपलं पोरग याच्यासोबत जेवण करायचं. आपल्या पोरीचा मोबाईल चेक करायचा आणि तिच्या स्टेटसवर स्टेटस दिसलं, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है, तिच्या स्टेटसला दिसलं बाबा, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है, बनवाई तो इसमें रुसवाई क्यों है, टाइमच लावायचा नाही. जेवढ्या वेळ हाणता येईल तेवढा हाणा, कळलं का. आणि आपलं पोरग त्याचा डायलॉग असेल, जुबान कड़वी सही लेकिन दिल को साफ रखता हूं. बापानं समजून घ्यायचं, दलिंदर बिघडले, मायच्यान हाना टाइम लावून, घरची मालमत्ता आहे. थांबता मला माहित आहे त्यावर मी मला बोलता येते, पण आता वेळ अपुरी हे. सांगायचं तात्पर्य, महिला मंडळाला विनंती आहे, आपल्या घरामध्ये एकोपा ठेवा. पुरुषांना विनंती आहे की बाबा आपल्या घरामध्ये आपल्या बायकोची प्रशंसा करा, तिला जराशी प्रेरणा द्या, एकमेकांना एकोपा निर्माण करा. आपल्या चूक आहे मोठ्या मनानं बायकोला माफ करा, बायकोचं चुकलंय मोठ्या मनानं तिला माफ करा. कधी कधी स्वतः सॉरी मागा. मात्र होतंय काय माहिती आहे का, याचं म्हणणं आहे मायामुळं संसार आहे आणि तिचं म्हणणं आहे मी हे म्हणून नांदले. नाहीतर झालं काय माहिती आहे का, एक दलिंदर डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरला म्हणलं माझ्या बायकोला ऐकू येईना. आता बायकोला ऐकू येईना म्हणल्यावर डॉक्टर हुशार होतं. डॉक्टरला विचारलं लग्नाला किती वर्ष झाले. डॉक्टर म्हणला 10 वर्ष. ते पेशंट म्हणला 10 वर्ष झाली. डॉक्टर कोमात गेला. 10 वर्ष झाले म्हणल्यावर त्याच्यामुळे बायको ऐकत नसं. मला नवीन कार्यक्रम याकडे असते. नवीन बायको ऐकते म्हणला, तू बाथरूम मध्ये जाण्याच्या पहिले टावेल असतील. एकदा 5-6 वर्ष झाले त्याच्यात चेंडू पेंडू झालं, तूही अंडरपॅन्ट तूही तो पिवायची. आणि मग महत्वाची गोष्ट की बाबा डॉक्टर म्हणला लग्नाला किती वर्ष झाले, 10 वर्ष झाली. आणि डायलॉग मारला माझ्या बायकोला ऐकू येणं. डॉक्टर हुशार होतं. डॉक्टरने एक टेप काढला आणि त्याच्या हातात दिला आणि सांगितलं हा टेप घरी घेऊन जा. त्या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही, एकदा मोजून आण. आता एक टेप घेऊन घरी गेलं आणि टेप घेऊन घरी गेल्यावर गल्लीतूनच बोंबललं, अगं दरवाजा उघड. वंशाचा दिवा आला. यानं दरवाजा उघडला. हे हॉलमध्ये गेलं. हॉलमध्ये जाऊन बोंबललं, अगं भाजी काय केली. आतून आवाज आला नाही. यानं टेप काढला. डॉक्टर मला तर मोजून आण. किचनच्या जवळ गेलं. तिथून बोंबललं, अगं भाजी काय केली. आतून आवाज आला नाही. किचन मध्ये गेलं, अगं भाजी काय केली. आतून आवाज आला नाही. बायकोच्या कानात जाऊन मागून बोंबललं, अगं भाजी काय केली. ती उलटी फिरली. याच्या 2 होकारात मारल्या. अर्धा तास झाले सांगायला म्हणे मुर्द्या भाजी आलूची केली. डॉक्टरकडे गेल्यावर चेक केल्यावर कळलं या दलिंदरालाच ऐकू येत नव्हतं. तसं आपलं चुकलंय मोठ्या मनानं माफ करायचं शिका आणि चुकल्यावर माफी पण मागा. सांगायचं तात्पर्य, बोलण्यासाठी खूप मोठे विषय आहेत. फक्त एकच काम आहे, इथं आपली माय बसली, इथं आपली बहीण बसली, आपला भाऊ बसला, विचार मंचावर बसलेले पदाधिकारी पहा. येणाऱ्या काळात एवढं काम करा, उद्योग करा, धंदा करा, व्यवसाय करा. पण एक कळकळीची विनंती आहे, आपल्या स्टेटस शिवाय घराचं स्टेटस बदलत नाही. म्हणून एवढी मेहनत घ्या. येणाऱ्या काळात तुम्ही कुठेही बसा, पण तुम्ही केलेल्या मेहनतीमुळं, तुम्ही केलेल्या कामामुळं चला तुमची माय किंवा तुमचा बाप या विचार मंचावर बसेल एवढं काम तुम्ही करता. म्हणजे ते स्वप्न पाहता आलं पाहिजे. आपण गरीब म्हणून जन्माला आलो, आपला दोष नाही. त्यामुळे हे केळ्या तू गरज नसताना झाला मला माहिती आहे. आपण काय बोलावं, किती काही तिलाच कमी आवडेल. तर या ठिकाणी प्रदीप भाईने मला बोलवलं, तुम्ही या ठिकाणी ऐकलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, एवढा मोठा जनसमुदाय एक 40-50 किलो वजनाचं पोरग जमा करू शकते. ही ताकद निस्वार्थ सेवेची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची आहे, ही आपण लक्षात घ्यायचा. आणि म्हणून आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतं. आपल्या समाजासाठी बोलता आलं पाहिजे. बोलता नाही आलं तर लिहिता आलं पाहिजे. लिहिता नाही आलं तर चालता आलं पाहिजे. चालता नाही आलं तर आपल्या समाजासाठी रस्त्यावर येता आलं पाहिजे. चालता येत नाही, बोलता येत नाही, लिहिता येत नाही, रस्त्यावर येता येत नाही, तर जी लोक आपल्यासाठी समोर येतात त्याच्या पाठीमागं उभं राहता आलं पाहिजे. एवढं काम तुम्हाला करता आलं पाहिजे. एकदा जोरदार घोषणा करतो, या ठिकाणी थांबतो. तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल हृदयाच्या तळापासून आभार मानतो. आणि ज्या बाबासाहेबांना बोलण्याची ताकद मिळाली त्यांचे शतशः ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.